जय सेवालाल. मैं हरीश राठोड बंजारा आंदोलक उपोषण करता जालना दी मार सकल गौर बंजारा समाज येऊन મને વિનંતી કરેલ છે અને જે ઓબીસી સમાજે સારું જે અંધભक्त છે ઉને મને વિનંતી કરેલ છે. लक्ष्मण हाके साहेब આપણે बंजारा समाज આપણે ओबीसी समाजेर नेतृत्व करे છે. ही सगळे महाराष्ट्रीयन मालांचं पण મને ही दुःख वाटतं जे वेळेस ओबीसी बचाव आरक्षण समिती आंदोलन जे वेळेस निकळे वो वेळेस बंजारा समाज उन्हे सोबत खंबीरपणे उभे होतो. पण आज परिस्थितीचं आपण याडीप बंजारा समाजेर तो सोयगामेर माई आज 5 जण वेगेचं 5-7 जण वेगेचं आणि वो याडीनं न्याय मला सारू बंजारा समाज एके जागेपर एकत्रित होतो. पण ही ओबीसी आपण बंजारा समाज ओबीसी आवाज केवळ लक्ष्मण हाके सर अबे लगू आपले वो याडीर मुद्दा बोलो काही का जेवेळेस बंजारा समाजेर गरज पडत वो वेळेस सब लोक नेता लोक धासन आहोत तर ओबीसीचो ईचो उचो करण के आणि और सोबत वो अंधभक्त रेवाळे मार गोरमाटी बांधवे येऊन बी केर की वो आबे लगू आपण वो याडी बद्दल बोलो काही. और साथोसाथ मने एक घटना केरचं कालेनच एक आपले धनगर बांधवे पण मेंढपाळेर हल्ला किदे करताना एक घटना घडी माजलगाव तालुकार में लगेच लक्ष्मण हाके साहेब होता जावचा आणि आंदोलन स्थळी जाताने उन्हें पाठिंबा द्यायचा आणि येणाऱ्या काळात सगळ्यात मोठा मोर्चा काढू असं आश्वासन द्यायचं. का बंजारा समाजेर काही इन्हें कळवळा लागी नाही काही आणि वो मारे ओबीसी बा ओबीसी करेवाळे वो अंधभक्त उन्हें केअर्स म्हण अरे गोरमाटी समाजे सारू तरी बोलेर कोणी उन्हें एखाद वेळा गोरमाटी नुसतं वापर करे सारूच काही. म्हणून मला सांगायचं लक्ष्मण हाके साहेब आपण ओबीसीचे नेते आहात आणि ज्या वेळेस तुमच्यावर गरज पडते ना त्यावेळेस बंजारा समाज एक आहे. आम्ही सगळे ओबीसी एक आहोत. 18 पगड जाती एक करून आम्ही चालतोय. मग तुम्हाला बंजारा समाजावर अन्याय झालेला दिसत नाही का? आमच्या बंजारा समाजाच्या सोयगाव तालुक्यातल्या जरंडी तांड्यामध्ये एका 80 वर्षाच्या महिलावर बलात्कार झाला. तुम्ही त्या विरोधात कधी बोलले नाही. त्या संदर्भात कधी तुम्ही एखादी मीटिंग घेतली नाही. आज 7 दिवस झाले बंजारा समाज कुठेतरी एका वळणाला जाऊन आज मोर्चा काढला. तुम्ही त्याची दखल सुद्धा घेतली नाही. तुम्ही त्याची माहिती सुद्धा घेतली नाही. म्हणून मला सांगायचं आहे की आम्ही पण तुम्ही म्हणतात की बंजारा समाज आमचा ओबीसी बांधव आहे असा आहे पण तुम्ही कमीत कमी बंजारा समाजाच्या हिशोबाचं तरी बोला. एवढीच कळकळीची विनंती करतो हाके साहेब आमच्याकडे पण थोडंसं लक्ष घाला.